एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक संपन्न। पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश, तर महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको, शिंदेंच्या सूचना। सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावरती गदा येणार नाही, आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य, तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला, एका मोठ्या नेत्याची विकेट पडली, नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी, दक्षिण मुंबईसह दादर आणि सायनमध्ये पावसाची संततधार। ऑपरेशन सिंदूरनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी सैन्य दलांना करणार संबोधित, कोलकातामध्ये कंबाइंड कमांडर कॉन्फरन्स करणार उद्घाटन। संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सचिवांसोबतच डिफेन्स स्टाफही राहणार हजर। आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा केला 7 विकेट्सनं पराभव, पहलगाम हल्ल्यातील मृतक आणि सैन्य दलाला विजय केला समर्पित, तर विजयानंतर पाक खेळाडूंची हस्तांदोलन टाळलं। यानंतर पाहूया दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं। तर कुर्डू गावातील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। I चंद्राविरम पोन्नुसामी राधाकृष्णन राजधानी दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली। यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली। दिल्लीतल्या एवढ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला अजित पवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे। ते स्वतः एवढ्या उचापती करून ठेवतात आणि त्यामुळे मग त्यांना अज्ञातवासात जावं लागतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, बेकायदेशीर कामं करायला भाग पाडणं, अशा पद्धतीनं एकतर्फी प्रशासनाचा गैरफायदा घेऊन निर्णय लादण्याचा प्रयत्न अजितदादा करतात आणि त्यामुळे त्यांची फळं त्यांना भोगायला लागतील। प्रत्येक पक्षाचा विषय असतो, दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत, त्यामुळे तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहे। अजितदादांच्या वतीने आपले प्रफुल्ल पटेल खासदार होते, तेही मला भेटले, त्यामुळे एनडीएचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते। एनडीएमध्ये करमत नाही का साहेब? ते फारसे अरे बाबा, त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता। सोलापुरातल्या कुर्डू प्रकरणानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही। मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। बुधवारी त्यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले। दादा आजारी असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं, पण दादांचं हे आजारपण राजकीय तर नाही ना, अशी चर्चा रंगली। त्याच्या मागचं कारण म्हणजे कुर्डू गावातील अवैध उत्खनन रोखणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांनी फोनवरूनच दम भरला होता। मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? त्यावरून अजित पवारांवर बरीच टीका झाली, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केल्याचं बोललं गेलं। पण त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात काही दिसले नाही।
ज्या कुरडू गावातील वादावरून अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णांना झापलं, त्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाचा अहवाल आलाय. त्यात उत्खनन करणाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय. त्यांनी जे मदत केली ते अतिशय इल्लीगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून थांबवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही. मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे. हे उत्तर पाहिजे, कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही. कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे. माढा तहसीलदारांनी दिलेल्या या अहवालामुळे कुरडूचे ग्रामस्थ संतप्त झाले. कुरडू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यावरून आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि कुरडू ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कुरडूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते. कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी. बीड सारखा प्रकार आहे सगळं. बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी. 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही. तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना, त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे. ही दहाकता तिथली आहे. खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे. या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी कायद्याच्या मार्गाने, कोर्ट आहे, न्यायप्रणाली आहे, माझा पूर्ण विश्वास न्यायप्रणालीवर आहे. ज्यांनी आरोप केलेत त्यांना कोर्टात बघून घेईन मी तिथं. कुरडू गावाचा हा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीरेंद्र सिंह उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी सरकारनं नवा GR काढल्यानं महाराष्ट्रात आरक्षण द्वंद्व सुरू झालाय. याच संघर्षात आता जरांगे विरुद्ध भुजबळ आणि ओबीसी नेते असा जुना संघर्ष नव्यानं सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजासाठी सरकारने GR काढल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आरक्षणाचं रणकंदन सुरू झालंय. सरकारच्या GR वरून ओबीसी नेते आक्रमक झालेत. सरकारच्या GR विरोधात ओबीसी नेते आणि संघटनांचं बैठकांचं सत्र सुरू असतानाच न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. यात सरकारमधीलच मंत्री असलेल्या छगन भुजबळांनीही आपल्या सरकारच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे असा थेट सामना रंगल्याचं दिसतंय. जरांगेंच्या सातत्याच्या टीकेनंतर भुजबळांनी आता थेटपणे जरांगेंवरती हल्लाबोल केलाय. माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत. तर त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे. असं नाही की मराठा नेते, मराठा मंत्री किती आहेत, हुकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही. कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं. खरं तर जरांगे आणि भुजबळांचा वाद तसा जुनाच आहे. जेव्हापासून जरांगेंनी मराठा आरक्षणाची मागणी केली तेव्हापासूनच भुजबळांनी ओबीसींची मोड बांधत त्याला विरोध सुरू केला होता. पण आता सरकारने थेट GR काढत मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचा मार्ग मोकळा केल्याने भुजबळांनी थेटपणे मराठा समाजाच्या मागासलेपणावरच आक्षेप घ्यायला सुरुवात केली. भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंनीही जोरदार पलटवार केलाय. छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण, एक राजकारण. गरिबाच्या पोराचे शिक्षणाचे किती हाल आहेत, गोरगरीब मराठ्यांना योजना येतात, कृषीच्या सिंचनाच्या येत्या, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या, गोरगरिबांच्या घरात 4 वस्तू जात्या. हे त्याच्या डोक्यात नाही. त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे. त्याला म्हणजे ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला. बघा किती त्याला 2-2 काशऱ्याने बांधा, ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच. त्याला मैदान नाही म्हणत, ग्रामीण भाषेत त्याला वेगळं म्हणतात, लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या सरकारी GR विरोधात एल्गार पुकारलाय. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सकल ओबीसी संघटना आणि वकील संघटनांची शनिवारी नागपुरात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात ओबीसींचा महामोर्चा काढण्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाली.
तसंच न्यायालयीन लढाईचीही तयारी केली जाते. ओबीसी नेत्यांच्या या विरोधाचा समाचार घेताना जरांगेंनी ओबीसी नेत्यांना नेपाळमध्ये पाठवा असं म्हणत उपहासात्मक टोला लगावलेला, ज्यावरती वडेट्टीवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. त्याला संस्कृती कळती का? ती इथं नाहीच पाहिजे बघा. तिकडं पाहिजे नागालँड, तिकडं नेपाळ असल्या इकडं पाहिजे. तिकडच्या लोकात शोभत होती. आता त्यात मला लावलाय काळा भांगार. तिकडच्या लोकांत शोभत होती. तिकडेच पाहिजे जाणार. इकडं काही कामाचं नाही. त्याला संस्कृती कळते का? त्याला गोंधळ म्हणतात का? गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत. आपले लेकरं हलग्या वाजवतेत, कुठं लय जेम खेळतात. ही संस्कृती आहे. एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं. याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही. याला पिऊन गोंधळ घालाय सवय. ते गोंधळ याने बघितले असतील. याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं. याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही. याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही. याला पिऊन गोंधळ घालाय सवय. ते गोंधळ याने बघितले असतील. याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं. याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही. कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे. आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे. जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा टाळली पाहिजे. जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने काढलेल्या GR वरून महाराष्ट्रात आरक्षणाचा गोंधळ माजल्याचं दिसतंय. एकीकडे GR मुळे मराठ्यांचा जास्त फायदा होणार नसल्याचं काही जण म्हणतायत, तर दुसरीकडे काही जण या GR मुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरी होण्याची भीती व्यक्त करतायत. पण या सर्व गोंधळात पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता या संघर्षात पुढे काय होतं, सरकारच्या GRचा किती फायदा आणि तोटा होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.